नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर पूर्ण बघा आणि लाईक करा. मित्रांनो, आज लोकसभेच्या निवडणुकीचं अखेर बिगुल वाजलेलं आहे. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत, आपण बघितलं असेल. त्याचबरोबर आजचा जो व्हिडिओ आहे टायटल प्रमाणे आज आपण अजून एकदा माढा लोकसभा मतदारसंघावरती व्हिडिओ बनवतोय. त्याप्रमाणे जर आपण माढ्याची माहिती घ्यायला गेलं तर माढ्याची जी निवडणूक आहे ती तिसऱ्या टप्प्यात होणार आहे. म्हणजे जवळपास 7 मेला मतदान होईल आणि केले जातील. मित्रांनो, याआधी आपण एक माढ्यावरती व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपण भाजपमध्येच माढा लोकसभेबद्दल एक वातावरण कसं आहे किंवा उमेदवारी कोणाला मिळू शकते याच्यावरती आपण डिस्कशन केलं होतं. आता मात्र ती परिस्थिती जी आहे, भाजप पक्षाने अखेर आपली उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर मात्र आता निवडणुकीला खरा रंग आलाय असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, भाजपनं सर्वात प्रथम 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यात माढ्यातून त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. ज्यामध्ये अशी चर्चा होती संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात की यावेळेस भाजप मात्र मोहिते पाटील घराणे असतील यांच्यातील एखाद्या उमेदवाराला, म्हणजे जसं की धैर्यशील मोहिते पाटील जे इच्छुक होते यासाठी, पण त्यांना पक्षाने उमेदवारी डावलून भाजपाचे स्टँडिंग खासदार असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. मित्रांनो, भाजपने जी रिस्क घेतली आहे की ही परवडणारी रिस्क आहे का? कारण जर आपण पाहायला गेलं 2019 जर आपण रिझल्ट पाहायला गेलं, कारण माढा लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यातील 4 हे माढ्यात 4 हे सोलापूर जिल्ह्यातील असून 2 सातारा जिल्ह्यातले आहेत. माढ्यातील पाहायला गेलं तर माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला आणि साताऱ्यातील मान आणि खटाव असे 2 मतदारसंघ सामील होतात. जर आपण 2019 सालचं जर आपण पूर्ण निकाल पाहायला गेला लोकसभेचा, तर आपल्याला बघता येईल की इथे मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जिंकण्यासाठी जो जायंट किलर ठरले होते ते मोहिते पाटीलच होते. कारण 2019 ला थेट लढत जी होती ती रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीकडून लढलेले संजय शिंदे यांच्या विरुद्ध झाली होती. ज्यामध्ये माढा, करमाळा या दोन्ही मतदारसंघातून संजय शिंदे यांना लीड मिळालं होतं. त्याचबरोबर सांगोल्यामधून देखील संजय शिंदे यांना लीड मिळालं होतं. तर सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ होता, विधानसभा मतदारसंघ, ज्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लीड मिळालं होतं. तो मतदारसंघ होता माळशिरस. आणि माळशिरस हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. माळशिरस मधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जवळपास 1 लाखाचं लीड मिळालं होतं. आणि याच जोरावर त्यांनी जवळपास 85,000 मताच्या जोरावर त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. जर आपण मान आणि खटावचं बघायला गेलं, तिथे देखील मोहिते पाटलांना तिथे देखील निंबाळकर यांना खूप असं मोठं लीड मिळालं नव्हतं. तिथं 5 ते 10 हजाराच्या अंतर्गतच त्यांचं लीड होतं. पण आता मात्र त्यांची जी नाराजी आहे त्यांच्यावरती, ती दोन्ही जिल्ह्यात त्यांनी स्वतः नाराजी ओढवून घेतली. आपण बघितलं असेल की साताऱ्यामध्ये ओमराजे नाईक निंबाळकर असतील आणि सोलापूरमध्ये मोहिते पाटील असतील. तर भाजपला ह्याचा खूप मोठा फटका बसू शकतो का? चला त्या गोष्टीवरती आपण थोडंसं विश्लेषण करू. मित्रांनो, मोहिते पाटील हे पूर्वाश्रमपासून काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी आणि आता भाजपमध्ये गेलेले नेते आहेत. पण मोहिते पाटील हे नेहमीच एक जायंट लीडर सोलापूर जिल्ह्यातील म्हणायला हरकत नाही. पण 2019 पासून मोहिते पाटील यांनी जी घेतलेल्या भूमिका आहेत, किंगमेकर बनण्याच्या नादात त्यांनी स्वतःच्या हातातली जी पदं आहेत, हातातल्या जी महत्वाच्या गोष्टी आहेत ते घालवल्यात का? कारण आपण जर बघितलं 2019 साली माळशिरसमधून जे आमदार झाले राम सातपुते, ते खूपच एक स्ट्रॉंग लीडर म्हणून उभारतायत. त्याचबरोबर 2019 साली लोकसभेसाठी इच्छुक असणारे रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी न दिल्यानं ते भाजपमधून प्रवेश केला. पण ते भाजपनं 2019 साली उमेदवारी दिली नाही. त्यानंतर 2024 साली देखील त्यांनी तीच चूक प्रवृत्ती केली आहे का?
आता मोहिते पाटील काय निर्णय घेतील हा देखील महत्वाचा आहे. त्याचबरोबर साताऱ्यात ओमराजे नाईक निंबाळकर जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांनी इथून थेट प्रणच घेतला होता की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मी तिकीट मिळू देणार नाही, त्यांना उमेदवारी मिळू देणार नाही. पण आता भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मात्र तिथून देखील त्यांचा सामना करावा लागणार आहे. कारण त्यांना ते प्रॉपर साताऱ्याचे आमदार असल्यामुळं, प्रॉपर साताऱ्यातील एक लीडर असल्यामुळं त्यांना तिथूनही त्यांचा विरोध पाहावा लागणार आहे. त्याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा त्यांनी थेट सांगितलं की जर मोहिते पाटील असतील किंवा ते साताऱ्याचे निंबाळकर असतील, त्यांनी जर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मदत केली तरी देखील धन्यवाद आणि नाही केली तरी धन्यवाद. त्यांनी असं पत्रकार परिषदेत किंवा वृत्तवाहिन्यांना मुलाखत देताना असं सांगितलंय. त्यामुळं मित्रांनो, मोहिते पाटील ही गेम बदलू शकतात का? तर होय. कारण आपण 2019ला बघितलं की पूर्ण गेम बदलवण्याचं काम मोहिते पाटील यांनी केलं होतं. कारण त्यांच्याच माळशिरस होल्ड असणाऱ्या मतदारसंघातूनच पूर्ण गेम फिरली होती. मित्रांनो, लोकसभेसाठी किंवा खासदार होण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे खूप दिवसापासून चंग बांधलेला होता. त्यांनी खरं तर एक प्रचाराचा पर्व सुद्धा पूर्ण केला होता असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर सोशल मीडिया असतील किंवा माळशिरसची जनता असेल, यांनी मोहिते पाटील यांनाच भावी खासदार म्हणून प्रोजेक्ट केलं होतं. एवढं स्ट्रॉंग गोष्टी असून सुद्धा भाजपने याच्याकडे लक्ष दिलं नाही. याचं कारण आहे मित्रांनो, निंबाळकर यांचा वाढत असलेला प्रभाव जो आहे पक्षात तो वाढत चाललेला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी जवळीक आहे भाजपच्या नेत्यांशी, ती थेट होत आहे. कारण आपण जर बघितलं, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यासोबत थेट जवळीक जास्त वाढल्यानं त्यांची उमेदवारी कापायला भाजपनं ह्या गोष्टींचा विचार केला नाही का? त्याचबरोबर त्यांनी थेट केंद्रात देखील मोदींच्या भेटीगाठी असतील किंवा अमित शहाच्या भेटीगाठी असतील, ह्यांच्या भेटीगाठी घेऊन आपली उमेदवारी निश्चित केली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर त्यांनी मोहिते पाटलांचे जे विरोधक आहेत त्यांची मूठ बांधली आणि त्यांच्या सोबतच आता ते त्याच गोष्टींचा विचार करून ते ह्या निवडणुकीत विजयी होतील असं त्यांना वाटत आहे. कारण आपण जर बघितलं, संजय शिंदे जे 2019 साली त्यांच्या विरोधात होते, आत्ता ते निंबाळकर यांचा प्रचार करताना दिसतील. कारण आपण खूप वेळा पाहिलंय की माढ्याचे आमदार बबन शिंदे हे देखील थेट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आपण प्रचार करू आणि त्यांना निवडून आणू असं म्हटलं होतं. आणि थेट माहितीतल्याच पक्षाने त्यांच्यावरती टीका केली होती की अजून निंबाळकर यांची उमेदवारी फिक्स झालेली नाही, तरीही तुम्ही ह्या गोष्टी कशा वृत्तवाहिन्यांना बोलू शकता. पण आता ह्या गोष्टी खऱ्या ठरत आहेत. आपण बघू शकतो की खरंच माढ्याचे आमदार असतील, करमाळ्याचे आमदार असतील किंवा सांगोलीचे आमदार असतील, यांनी दबाव तंत्र वापरून निंबाळकर यांची उमेदवारी पक्की केली आहे का? पण जर आपण मोहिते पाटील यांचं राजकारण पाहायला गेलं तर ते धक्कातंत्रासाठी स्पेशल आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अशी देखील शक्यता असू शकते की धैर्यशील मोहिते पाटील हे अपक्ष उभारतील आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मदत घेऊन ते खासदार बनू शकतील. कारण माडा असेल, करमाळा असेल या भागात शरद पवार यांना मानणारा गट खूप मोठा आहे. त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घराणं आणि शरद पवार यांचे संबंध नेहमीचेच चांगले आहेत. खरं तर मोहिते पाटील यांचे आणि अजित पवार यांचे संबंध जरा थोडेसे या दोघांच्या नात्यामध्ये मिठाचा खडा होता असं राजकारणातले जे लोक आहेत ते सांगतात. पण आता अजित पवार यांनी स्वतःची वेगळी वाट निवडल्यामुळं मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्यासोबत युती करायला कोणतीही अडचण नसावी. त्याचबरोबर सांगोल्यामध्ये मात्र शहाजीबापूंपेक्षा लोकांचा जो कल आहे तो सगळा कल देशमुख घराण्याकडे असू शकतो किंवा त्यांच्याकडे पाहायला मिळतो. त्यामुळं मात्र मोहिते पाटील यांना तिथे देखील गेम सेट करणं अजिबात अवघड जाणार नाही. त्याचबरोबर मोहिते पाटील यांना साताऱ्यातील जे निंबाळकर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये आहेत, पण त्यांनी थेट रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा विरोध करतात, ते त्यांच्यासोबत देखील युती करून ही सर्व गेम आपल्या पल्ल्यात पाडू शकतात. पण जर खरंच मोहिते पाटील घराण्यातील कोणी उमेदवार खासदारकीसाठी उभा राहू शकला तर मित्रांनो, या सर्व गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट समजते की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी
भाजप पक्षाची खासदारकीची उमेदवारी 2019 नंतर मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी प्रोजेक्टेड केलं. म्हणजेच त्यांनी मोहिते पाटील यांचा जो त्यांचा जो किंग मेकर मोहिते पाटील यांचा जो टॅग होता तो पुसण्याचा कमी केला, तो पुसण्याचा सुरू केला आणि स्वतः मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रभाव पोहोचणं असेल किंवा स्वतःची इमेज जास्त स्ट्रॉंग करणं असेल या गोष्टीकडे त्यांनी भर दिला. आणि त्यामुळेच त्यांनी 2024ला पक्षश्रेष्ठींकडे स्वतःची अशी ओळख निर्माण करून हे तिकीट खेचून आणलं किंवा उमेदवारी खेचून आणली हे म्हणायला हरकत नाही. पण शरद पवार, मोहिते पाटील आणि सांगलीचे देशमुख घराणं आणि साताऱ्याचे निंबाळकर हे सगळे मिळून खरंच निंबाळकर यांना आसमान दाखवू शकतात का? तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.